बारिश की पहली बूंद जब उस रात गिरी, तब तक किसी को अंदाजा भी नहीं था कि ये सिर्फ बारिश नहीं, एक वापसी की शुरुआत है। गांव का नाम था चांदपुर, छोटा सा, शांत, जहां रात होते ही हर घर का दरवाजा बंद हो जाता था। लेकिन उस रात दरवाजे बंद करने से भी कुछ नहीं रुकने वाला था। घड़ी में 11 बज रहे थे। आसमान में बिजली चमक रही थी और हर चमक के साथ ऐसा लगता था जैसे किसी की आंखें अंधेरे को चीर रही हो। रवि अपने घर की खिड़की से बाहर देख रहा था। बारिश इतनी तेज थी कि सामने का पेड़ भी धुंधला दिख रहा था। तभी दरवाजे पर दस्तक हुई। अगं ऐकतेस रवि का? का दिल जोर से धड़कने लगा। एक ग्लास पाणी भेटेल का? इतनी रात को कधीचा इस मौसम मागतोय. में? अगं ते हे घ्या डोसा. जेव्हा पहा तेव्हा पाणी दे, चहा दे, नाश्ता दे, जेवण दे. मी काय मोलकणी नाही का तुमची? इतकीच तहान लागते तर घेऊन नाही का बसायचं पाणी? त्रास आणून ठेवलाय. अगं पाणी घेऊनच बसलो होतो मी, पण पाण्याचं कसं आहे ना, पिलं ना की संपतंय, मग परत भरावं लागतंय. वाह, काय कॉमेडी करता तुम्ही अभिलाषराव. दिवसभर नुसतं घरी बसून फालतूचे जोक मारत बसता. चांगली बँकेची जॉब होती सोडून बसले घरी, म्हणे रायटर बनायचे, रायटर. हे तर माझ्या पप्पांनी घर दिलंय म्हणून राहायला जागा तरी आहे आपल्याला. आणि कामाचं काय? कामाचं विचारलं तर प्रोड्युसरला भेटायला चाललो, डायरेक्टरला भेटायला चाललो, अमुकला तमुकला. आणि काहीच नाही मिळालं तर या युट्यूबवर हे भूताचे कार्यक्रम बघत बसायचे. अगं अंजली, का सकाळी सकाळी किचकिच करते? किचकिच? मी किचकिच करते? मी किचकिच करते? अगं शोधतोय ना मी जॉब, करतोय ना मी प्रयत्न. हो, काम पण मिळेल आणि हा तुझ्या बापाचे पण. हा काय काय? काय? अगं म्हणजे तुझ्या वडिलांचे पण पैसे देऊ ना परत आपण. कशाला टेन्शन घेतेस तू? अगं एकदा काम मिळालं ना, तुला बघ कसं राणीसारखं ठेवणार आहे मी. आणि तू माझी नुसती वाईफच नाही तर माझी लाईफ आहेस, लाईफ. ओ हो हो हो, लाईफ म्हणे लाईफ. फक्त एवढं गुलुगुलू बोलता येते तेवढंच. आहो, मी आंघोळीला चालले. तो सिलेंडरवाला येईल, तेवढं घ्या लावून त्याच्याकडून. सिलेंडर? अगं हा पाय घेऊन कसा घेऊ मी ते? एक काम कर, त्याला कॉल कर आणि त्याला म्हणून नंतर ये, तुझं उरकून झाल्यावर. हो ना, सगळे आपल्या हुकुमावरच येतात ना. आहो, तो येईल त्याच्या वेळेला आणि तुम्हाला काहीच करायचं नाहीये. फक्त जाऊन दार उघडायचं आहे. तो येईल आणि लावेल आपलं. कमाल आहे या माणसाची खरंच. कुठून माझं नशिबाला आलं माहित नाही. हां हॅलो. कसं चाललंय? हां भाऊ, बस व्यवस्थित चाललंय. अहो तू मला करणारच होतो फोन मी आज. तुला लक्षाचं सांगते, यानंतर मी फोन करणार नाही. घरी येईल मी किंवा तुझी बायको विचारणार ना. अहो भाऊ असं काय बोलताय? अहो मी तुमचे देणार आहे ना पैसे. अहो एकही पैसा नाही ठेवणार मी, लवकरच देतो. अरे 4 महिने झाले, व्याज पण नाही दिलंय तू. 18,000चे 1,12,000 झाले. 2 दिवस देतो बघ तुला. परवा तुझ्या घरी होईल. नाही नाही नाही, देतो ना भाऊ, देणार आहे ना भाऊ. अहो पण 2 दिवसात. हॅलो.
काय जिंदगी आहे राव. लाईफ मध्ये ना पैसा आहे ना शांती आहे. देवा, तू या अशा भाऊसारख्या लोकांना आहे ना भरभरून देतोस, आणि आमच्यासारख्यांना काय घंटा. देवा, मी कधीच तुझ्याकडे काही मागितलं नाही, पण देवा माझी एक इच्छा पुरी कर. देवा, मला आहे ना 1 करोड रुपये दे, आणि त्या बदल्यात काहीही घे. माझी लाईफ घेतलीस ना तरी चालेल, पण 1 करोड रुपये दे यार, प्लीज. बाहेर झाले का? जाऊन दरवाजा उघडा की येऊ मी अशीच बाहेर आणि तो दरवाजा पण मीच उघडू. हा, उघडतो. आईला या सिलेंडरवाल्याला पण आताच कॉल मारायचं होतं. भेंच. हा पाय पण ना कधी बरं होणार आहे. आईला कोण आहे? अरे, कोण आहे? जाऊ दे. हॅलो सर. तू गॅसवाला ना? सॉरी सर. अरे, गॅस एजन्सीमधनं आले ना सिलेंडर घेऊन. नाही सर, ते मी हे. अरे काय सकाळी सकाळी येतात विकायला काही पण. मला नकोय, चल निघेत ना. सर, मी काही विकायला नाही आलो आहे. अभिलाष देशमुख तुम्हीच आहात ना? हा, मिस देशमुख बोला. तुमचं पार्सल होतं सर. पार्सल कुठून आले? कुणी पाठवले? सर, आजपासून बोलूयात का? ए, कोण आहे तू? कुठून आलाय? कुणाचं पार्सल आहे? सर, माझं नाव देवदूत. मी युनिव्हर्सल कोरिअर एजन्सीमधून आलो आहे सर. हे पार्सल आम्हाला वरून येतं सर. वरून? वर तर जोशा राहतो. अच्छा, जोशाने पाठवलंय. जोशा नाही सर, वरून येतं सर. हेडक्वार्टरवरून, साक्षात देवाकडून. गॉड, भगवान, ऑल मायटी. हो का? अरे वा 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 वा, छान. म्हणजे देवाने पाठवले, ते पण माझ्यासाठी? हो सर. बघू तरी काय पाठवले देवानं. बघू. हो सर, बघा इथे साईन करा. मी इथे क्रॉस केलं आहे. अरे, डोका बिका फिरले काय तुझं? येडाबिडा समजतंय काय मला? मस्ती करते ना? कुठे कॅमेरा कुठे आहे तुमचा? तुम्ही ते फिस्टाग्रामवाले आधी रस्त्यावरती प्रँक करायचे, आता लोकांच्या घरात घुसून तुम्ही प्रँक करायला लागले. नाही घेत ना, नाही तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवेल मी. चल नेक. प्रँक? कसला प्रँक सर? इंस्टाग्राम रील्स? सर, मी तुम्हाला इंस्टाग्रामचा छपरी दिसतो का? म्हणजे साक्षात देवाने पाठवले माझ्यासाठी. येस सर. म्हणजे तो देव ज्याची आपण पूजा करतो, ज्याने आपल्याला बनवलं, ज्यानं हे ब्रह्मांड बनवलं, तो तारणार, त्यानं पाठवलंय, ते पण माझ्यासाठी. तारणहार, हा असेही काही लोक म्हणतात. पण तुम्ही हे सगळं का विचारताय? तुम्ही हे पार्सल घ्या आणि मला जाऊ द्या. अरे हे बघ, रोज तर देव काय माझ्यासाठी पार्सल पाठवत नाही ना, बरोबर ना? मग विचारपूस तर केली पाहिजे ना. अहो, तो गॅसवाला आहे की गेला? आणि ते आहे ना मागच्या वेळेस 55 रुपये राहिले होते बिलमध्ये. त्याला सांगितलं की यावेळेस 55 रुपये adjust करून द्यायला. अगं, गॅसवाला नाहीये तो, पार्सल घेऊन आलाय. तुला कुठे एक्सप्लेन करत बसलं? नाहीये कोणी. काय म्हणत होता तू? कुठल्या देवाने पाठवले ते? कुठल्या देवाने म्हणजे? अरे, तू बोललास ना की देवाने पाठवले. देव तर खूप सारे आहेत. भगवान आहे, जीजस आहे, अल्लाह आहे. नेमकं कुठल्या देवाने पाठवले? सर, ही इन्फॉर्मेशन तर माझ्याकडे नाही आहे. मी ग्राउंड लेवलला काम करतो. वरून पार्सल येतं, ॲड्रेस येतं आणि मी ती डिलिव्हरी करतो.
आणि त्याने तुम्हाला काय फरक पडतो? कोणी पाठवलंय, कुठून आलंय? फरक कसा नाही पडत रे? तू डायरेक्ट आलाय, परत पार्सल घेऊन आलाय आणि म्हणे देवाने पाठवले. हा, काय नाव तुझं ते आपलं ते देव? सर, मी देव नाहीये, ते तर माझे बॉस आहेत. माझं नाव देवदूत. हो का? हे बघ देवदूता, मला नाही माहिती तुझं नेम काय. हे फ्रॉड आहे का प्रँक आहे, पण असल्या फालतू स्कीम मध्ये ना मी नाही फसणार. आता पोलीस बोलायच्या आधी ना तू निघित ना, चल. सर, तुम्ही माझ्यावर का रागावताय? अरे मग खरं खरं बोल ना, तुला कोणी पाठवलंय ते? सर, जेव्हा फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून पार्सल येतं, तुम्ही त्या डिलिव्हरी बॉयला विचारता का नाव काय, गाव काय, कुठून आलाय, कशाला आलाय, अमका तमका? हो, नाही विचारत, कारण आम्ही स्वतः ऑर्डर केलेली असते. समजलं? निघ. सर, एकदा बघून तरी घ्या बॅगमध्ये काय आहे. कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तर असतील तर. आतमध्ये काय मला सांगा ती, त्याशिवाय उघडू नको. बॉम्ब बिम तर नाही ना आतमध्ये? सर, उघड्याला आरशाची काय गरज? सर, कुठं हरवलात तुम्ही? तुम्ही काही बोलत होतात का? सकाळ धरून उन्हात डिलिव्हऱ्या करत फिरतोय. खूप तहान लागली. पाणी भेटेल का? हा, पाणी भेटेल भेटेल भेटेल. हा, एक मिनिट. तुम्ही इथंच थांबा. हो. मी घेऊन येतो पाणी. थांबा, इथंच थांबा. सॉरी सर, खूप तहान लागली होती. हे पाणी मी. अरे पण तो ग्लास तर रिकामा होता. काय सर? काय नाही. बोला, कुठं काय करायचं? सर, हे इथे तुमच्या नावाच्या समोर. अच्छा, अभिलाष देशमुख. वा वा वा. चायला. अगं, पेन कुठे? काय? नाही, तेव्हा 100 पेन पडलेले असतात तिथं. आता पेन कशाला पाहिजे तुम्हाला? वेळेला एक पण सापडत नाही. अरे काय कुठं ठेवतात नाही, एकही कुठं जागा सांग. सकाळी तरी तो होता. हे काय इथं तर असायलाच पाहिजे. काय कुठं हे आवरून ठेवते नाही बाया, काय सापडत नाही. चायला, डायनिंग टेबलवर कोण ब्रश ठेवतं का? काय ना, साला, पेन पेन पेन. सॉरी सर, खूप भूक लागली होती. तुम्ही खाणार का? अजून आहे माझ्याकडे. नाही, नको. अरे, हे तुझे कपडे? कपडे? काय सर? नाही, ते आपलं पेन शोधतोय रे मी. तसं पेन पण आहे माझ्याकडे.
अरे काय देवदूत महाराज तुम्ही. आधी द्यायचा ना राव, फालतू टाइमपास. सामोसा देत आहे. अहो द्यायचा ना पेन. कुठे, इथंच ना? एक मिनिट, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर एकदा पैसे चेक करू का? अहो सर, करा ना बिंदस चेक, तुमचेच पैसे आहेत. हो ना, तसं काय डाऊट नाही आहे बरं का. पण आय होप यू अंडरस्टँड. आणि ते आजकाल कसं आहे ना, मार्केटमध्ये ना खूप खूप फ्रॉड चालू आहेत. आणि आजकाल सरकार पण सांगते मोठ्या रकमेच्या नोटा चेक करून घ्या. म्हणजे कसं आहे, तेच कारण आहे, बाकी काय नाही बरं का. हो ना सर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. ए, तू काय करतोय तिथं? सर, ही तुमची वाईफ आहे ना? हो, पण तू काय करतोय तिकडं? ते ठेव खाली तिकडं. सर, घर तर खूप आलिशान आहे तुमचं. तुम्ही तर खूप पैशाला दिसताय मला. मग तुम्ही देवाकडून 1 करोड रुपये का मागितले? 1 करोड? मी कधी मागितले देवाकडे 1 करोड? आत्ता थोड्या वेळपूर्वी तुम्ही बोललात की देवा मला 1 करोड रुपये दे, बदल्यामध्ये काही पण घे, लाईफ पाहिजे तर लाईफ पण घे. काय? होयो, खरंच की देवाकडं मी 1 करोड मागितले होते थोड्या वेळापूर्वी. आणि देवानं माझं ऐकलं पण एवढ्या लवकर? देव सगळंच ऐकतो, देव सगळंच बघतो. म्हणजे हे पैसे माझेत? लोन बिन नाहीये? मला हे परत नाही करायचंय? आणि विदाउट इंटरेस्ट? सर, ही लोन नाही आहे. आणि इंटरेस्टचं म्हटलं तर या जगात प्रत्येकजण कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने इंटरेस्ट भरतच असतो. सर, तुम्ही इथेच साईन करा. आणि मी जर साईन नाही केली तर? सर, हे पैसे परत तर जाणार नाही. ज्याला गरज असेल त्याला भेटतील. नाही नाही, त्या केसमध्ये तर मला सगळ्यात जास्त गरज आहे. तर हे पैसे माझे, हो ना? आणि हे घ्या तुमचं. सर, तुमची वाईफ आताच आहे ना? हा आहे. तू निघित ना, तुला मिळाली ना साईन. चल चल, घेतलं, निघित ना, हो बाहेर. अगं अंजली, अगं ऐकलंस का आपल्याला काय मिळालंय? अंजली, अगं अंजली, अंजली, अगं ऐक ना. अगं आपल्याला काय मिळालंय बघ. तू आता राणी बनणार आहेस खरंच. आपलं स्वप्न पूर्ण झालं. अगं ऐक ना अंजली, अगं अंजू, अगं दार उघड ना. ए अंजली, अगं अगं तू बोलत का नाहीये? अगं अंजली.
कोण? पोलीस.